शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी वातावरणामध्ये खूप मोठा अचानक बदल होताना दिसत आहे. तो बदल म्हणजे जबरदस्त कमी दाबाचं क्षेत्र आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये बघायला मिळत आहे. आपण जे वातावरण बघत आहात ते मे महिन्याचं वातावरण बघत आहात. मे महिन्याच्या मध्य दिवसामध्ये म्हणजे 14, 15, 13 तारखेला या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. सुरुवात जी आहे ती 12 तारखेपासून होणार आहे. 12, 13, 12ला हलकी सुरुवात आहे, 13ला, 14ला आणि 15ला चांगली सुरुवात या ठिकाणी पावसाची बघायला मिळत आहे. तर आपल्याला जे पावसाचं पोषक वातावरण आहे ते आपल्याला एकदम चांगल्या प्रमाणामध्ये दिसत आहे. हिंद महासागरात, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात या सर्व ठिकाणी आपल्याला कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे पावसाची स्थिती आपल्याला चांगली बघायला मिळत आहे. हा मान्सून पूर्व पाऊस असल्यामुळे काही भागांमध्ये अति जोरदार पावसाचा इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. मग कोणकोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे त्याची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मित्रांनो, आता बघूया की 12 तारखेपासून जी सुरुवात होणार आहे, 12 मे, 14 मे, 15 मे पर्यंत, तर तोपर्यंत तापमानाची स्थिती कशी असणार आहे. जर तापमान बघितलं तर आपल्याला 40 ते 42, 43 डिग्री सेल्सिअस पर्यंत बघायला मिळणार आहे. जे सर्वाधिक तापमान जे आहे ते आपल्याला जळगाव भागामध्ये बघायला मिळणार आहे. जळगाव भागामध्ये आपल्याला 40-42 डिग्री सेल्सिअस तापमान या ठिकाणी आहे, 42 पर्यंत आहे. तसेच अमरावती, नागपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 42 पर्यंत तापमान या ठिकाणी आहे. 42-43 पर्यंत आहे. नागपूर, चंद्रपूर, तसेच नांदेड आहे, जालना आहे, या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीव्र तापमान या ठिकाणी बघायला मिळत आहे 12-13 तारखेपर्यंत. आणि पुढेही हे तापमान असेच आपल्याला बघायला मिळत आहे. पण यामध्ये जर काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या. नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आता जी पावसाची स्थिती आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. आपण 12-13 तारखेपासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे 12 तारखेचा जो अंदाज आहे त्यामध्ये आपल्याला काही सुरुवातीला आपल्याला नागपूर, गोंदिया याकडून आपल्याला पाऊस आहे. तसंच नंदुरबार या भागाकडून सुद्धा पाऊस आहे आणि सांगली, कोल्हापूरच्या काही भागात आपल्याला पावसाची शक्यता आहे. परंतु या 12 तारखेला जो पाऊस आहे तो थोडासा कमी प्रमाणामध्ये आहे. त्या दिवशी आपल्याला तीव्र गरमीचं वातावरण सुद्धा बघायला मिळणार आहे. बंद हवा असे ठिकाण आपल्याला हे वातावरण बघायला मिळत आहे. आता 13 तारखेचा जो अंदाज आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. सुरुवात आपण नाशिक भागाकडून करणार आहोत. नाशिक भागाकडे कोणकोणत्या भागात जास्तीत जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्याची एक अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत. नाशिक भागातून आपण जर व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपले लोकेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आता या ठिकाणी नाशिक भागात जर बघितलं तर नाशिक सिटी भागामध्ये आपल्याला सगळीकडे ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. आपण 13 तारखेचं वातावरण बघत आहात. 13 तारखेला आपल्याला नाशिक सिटीमध्ये, ओझरमध्ये, तसेच लाखलगाव आहे, सायखेडाचा काही भाग आहे, भेंडाळे आहे, चिंचोली आहे, तसेच आपल्याला या ठिकाणी सिन्नरचा काही भाग या ठिकाणी आहे, तसेच वाडीवऱ्याचा काही भाग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्याचशा या भागामध्ये त्र्यंबकेश्वर आहे, ज्वार मोखाडा आहे, तसेच घोटीचा काही भाग आहे, सिन्नरचा भाग आहे, या ठिकाणी अकोला, संगमेरचा भाग आहे, कोपरगाव, निफाड, इथे सुद्धा आपल्याला जे वातावरण आहे ते पावसाचं वातावरण होणार आहे. आणि ह्या ठराविक ठिकाणी आपल्याला पाऊस कसा असणार आहे की अगदी जोरदार स्वरूपाचा बघायला मिळणार आहे. मग हा जोरदार पाऊस जो आहे तो सगळीकडे होणार का? नाही, तर काही भागांमध्ये आपल्याला अति मुसळधार होईल, तर काही भागांमध्ये फक्त आपल्याला वादळी वारे बघायला मिळणार आहे. अशी स्थिती आपल्याला 13 तारखेला बघायला मिळणार आहे. आणखी इकडे चांदवड भागात जर बघितलं, चांदवड, सटाणा, मालेगाव, नवापूर आहे, आर्वी आहे, त्याचप्रमाणे धुळ्याचा काही भाग आहे, पोर्ला आहे, पाचोराचा काही भाग आहे, तसेच आपल्याला या ठिकाणी अंबळनेरचा काही भाग आहे, साक्रीचा काही भाग आहे, इथे सुद्धा तीच परिस्थिती बघायला मिळणार आहे. या काही भागांमध्ये पाऊस पडेल तर काही भागांमध्ये तुफान वारे सुटतील, जसं की खूप मोठं वादळ आले याप्रमाणे सुटतील. त्याचप्रमाणे चाळीसगाव आहे, पाचोऱ्याचा काही भाग या ठिकाणी आहे, इथे सुद्धा परिस्थिती आपल्याला अगदी जबरदस्त बघायला मिळणार आहे. आणि काही जालन्याच्या भागात जर बघितलं तिथे सुद्धा आपल्याला तीव्र कमी दाब, बंद हवेचं ठिकाण या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला अति जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. पण हा पाऊस आहे की काही ठराविक ठिकाणी होईल, तर काही ठिकाणी आपल्याला अति वादळी वारे बघायला मिळणार आहे. आणखी कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता आहे या ठिकाणी आपण बघूया की पुण्याचा भाग जर घेतला तर पुणे भागामध्ये, पुणे सिटीमध्ये, तसेच चाकण आहे या ठिकाणी, तसेच आपल्याला शिरूरच्या काही भागामध्ये आहे, श्रीगोंदा, दौंड आहे, अहिल्यानगर आणि पुण्याच्या मध्य भागात या भागात सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर
चाकण, मंचर, जुन्नर, अळकुती या ठिकाणी लोणावळ्याचा काही भाग इथे सुद्धा आपल्याला चांगला पाऊस बघायला मिळत आहे. मुंबई भागात जर बघितलं तर उल्हासनगर, मुरुडबाड या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. शहापूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. असंच याच प्रकारे आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. आता इकडे महाबळेश्वर, वाई, सातारा या भागात जर बघितलं इथे सुद्धा आपल्याला काही तुरळक ठिकाणी, ठराविक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. आता महाबळेश्वर भागात पाऊस येणारच आहे, 13 तारखेचा अंदाज आहे. तर वाई, सातारा या ठिकाणी सुद्धा काही तुरळक ठिकाणी पाऊस, तर आपल्याला काही भागात आपल्याला वादळी वारे बघायला मिळत आहे. कराडचा भाग जर घेतला तर कराडच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी कोल्हापूरच्या काही भागात आणि सांगलीच्या काही भागात विटा, मायनी, कराड या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. निपाणी, चिकोंडी, राधानगरी या ठिकाणी सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. आता सोलापूर भाग जर घेतला, सोलापूर आहे, तसेच लातूरचा काही भाग आणि धाराशिव, बार्शी या ठिकाणी सुद्धा आपल्याला वातावरण कसं असेल की ढगाळ वातावरण असेल, काही तुरळक ठिकाणी पाऊसही येण्याची शक्यता आहे, परंतु जे वादळी वारे आहे ते मात्र जबरदस्त बघायला मिळू शकतात. हा 13 आणि 14 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी बघितला. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 13, 14 तारखेला हा अंदाज आहे. तर चंद्रपूरमध्ये, आरमोरीच्या काही भागात, भंडारा आणि नागपूर या ठिकाणी मात्र जोरदार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्याचबरोबर वादळी वाऱ्याचे सुद्धा इशारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. हे जे वातावरण आहे हे मान्सून पूर्व पावसाची तयारी आहे आणि जोरदार पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि जोरदार आणि काही बदल झाला यामध्ये तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्याचा प्रयत्न असणारच आहे. त्यासाठी आपण सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब केले की नाही बघून घ्या, नसेल केलं तर करा आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करा व्हिडिओ. आता भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.